Hi students, I am SB Bhalerao and today we are going to learn Unit 2.4 Excuse a Skit. Students, it's a skit. It has two characters, namely Ritesh and Mrs. Sen. Ritesh is a school student and Mrs. Sen is his class teacher. Ritesh, because of some reason, Ritesh has become late to the school, so he is telling the different reasons of coming late to the school to his class teacher. On the part, teacher is also asking him why he has become late, and teacher is also scolding him on the account of becoming late to the school. So today let's see today what had happened between the Ritesh and his class teacher. So let's see scene first in the classroom. Ritesh, may I come in, madam? मिसेस, मी आतमध्ये येऊ का? मिसेस सेन, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली? तुला असं वाटत नाही का तू फार लवकर आला आहेस? रितेश, पार्डन मॅम, क्षमा करा मॅडम. मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. अरे मला असं म्हणायचं आहे की तू दुसऱ्या तासासाठी फार लवकर आला आहेस. रितेश, आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम. यू ओंट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड. मॅडम, मी तुम्हाला सांगतो, मी अगदी वेळेवर घरून शाळेसाठी निघालो होतो. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकणार नाहीत. मिसेस सेन, वी विल सी, लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. ठीक आहे, तुझी गोष्ट आपण प्रथम ऐकू. व्हॉट हॅपन, काय झालं होतं? नथिंग शॉर्ट ऑफ ॲन अर्थक्वेक, आय एम शुअर. मला असं वाटतं नक्कीच भूकंप आला नव्हता. रितेश, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही मॅडम, खरंच सांगतो मॅडम. मिसेस सेन, गो अहेड. चल पुढे सांग. रितेश, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. मी नेहमीप्रमाणे शाळेमध्ये येत होतो. आय वॉज हाफ वे डाऊन, आणि मी अर्ध्या रस्त्यामध्ये आलो. द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट, आणि ती रस्त्यामधली जी अरुंद गल्ली आहे जी मुख्य मार्केटमध्ये जाते. सडनली आय हिअर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड, आणि त्याच वेळेला मला जोराचा ओरडण्याचा आवाज ऐकू आला. मिसेस सेन, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट, आणि नक्कीच मग तू तिथे शोध घेण्यासाठी गेला होतास. नक्कीच. रितेश, यस मॅडम, आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. मला तिथे जायलाच पाहिजे होतं जर कुणाला माझी गरज लागली असती तर. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लेईंग नियर द पेवमेंट. आणि तुम्हाला सांगतो मॅडम, खात्रीशीर पद्धतीने मी तिथे पोहोचलो, आणि तिथे पेवमेंटवरती म्हणजे तिथे फुटपाथावरती एक व्यक्ती खाली पडलेला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ द पेन, आणि तो वेदनेने कणत होता. मिसेस सेन, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग तू त्यांना जवळच्या डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेलास का? रितेश, नो मॅम, आय डिड नॉट गेट द चान्स. मला तशी संधीच मिळाली नाही मॅडम. जस्ट ॲज आय रीच दॅट मॅन, जसंच मी त्या माणसाच्या जवळ पोहोचलो, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप दिअर. तिथून एका शॉपमधून दुसरा एक व्यक्ती पळत बाहेर आला. विथ अ पॅकेट इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये पॅकेट होतं. अँड द शॉपकीपर ऑल्सो रन आउट शाउटिंग, आणि दुकानदार पण त्याच्या मागे पळत येत होता. चोर कॅच हिम, आणि तो म्हणत होता, चोर पकडा. मिसेस सेन, अमेझिंग, क्विट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. मला असं वाटतं की तुझ्यासाठी हे खूपच अवघड गेलं असेल, सगळ्या गोष्टी एकाच वेळेला हँडल करणं. व्हॉट डिड यू डू देन? मग तू त्यावेळेला काय केलंस? रितेश, यस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन देन. त्याच वेळेला एक खूप आश्चर्यकारक गोष्ट घडली. दॅट मॅन नियर द पेवमेंट, तो माणूस जो फुटपाथावर पडला होता, ही टू गोट अप, तो सुद्धा उभा राहिला. अँड बिगॅन टू रन विथ थीप, आणि तो सुद्धा त्या चोरासोबत पळायला लागला. विदाऊट लुझिंग अ मुमेंट आय रॅन आफ्टर देम, आणि एका क्षणाचाही विलंब न करता मी त्या दोघांच्या मागे पळायला लागलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम ऑन द पोलीस स्टेशन, आणि मग तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलास. रितेश, वी कुड नॉट डू दॅट मॅम, दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. असं नाही झालं मॅडम, ते दोघेही आम्ही त्यांना पकडण्याच्या आधी एका कॉर्नरवरून व्हॅनिश झाले, दिसेनासे झाले. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट, आणि हे सगळं एका क्षणाच्या आतमध्ये घडलं. मिसेस सेन, देन वाय आर यू लेट? मग मला सांग, तुला उशीर का झाला? रितेश, दॅट्स नॉट ऑल. आय रिअलाइज दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. ह्या सगळ्या गोंधळामध्ये मी माझी बॅग
तिथेच दुकानामध्ये विसरलो. सो आय रॅन बॅक टू द गेट इट. आणि त्यामुळे मला परत तिथे जावं लागलं. मिसेस सेन, अँड इट वॉज नॉट दिअर. आणि नक्कीच तुझी बॅग तिथे नसणार आहे. रितेश, नो मॅम, इट वॉज दिअर. ऑल राईट मॅडम, माझी बॅग तिथेच होती आणि सुव्यवस्थित होती. बट देअर वॉज अ ह्यूज हॅरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. परंतु तिच्यावरती एक अतिशय मोठा केसाळ आणि करड्या रंगाचा कुत्रा माझ्या बॅगवर बसलेला होता. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू. आणि त्यामुळे मला कळत नव्हतं अजिबात की मी काय करू. मिसेस सेन, इंटरेस्टिंग. हे फारच आश्चर्यकारक आहे. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. एका शॉपमध्ये डॉग आला आणि तो तुझ्या बॅगवरती बसला, हे समजण्याच्या पलीकडचं आहे. रितेश, यस मॅम, इवन द शॉपकीपर वॉज सरप्राईज. एवढंच नाही तर त्या दुकानदारालासुद्धा खूप आश्चर्य वाटलं. ही डिड नॉट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यालासुद्धा कळत नव्हतं की डॉग कुठून आला. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. आणि तो डॉग जो आहे तो भुंकत होता, गुरगुरत होता. वी ट्रायड ऑल काइंड ऑफ थिंग्स टू मेक इट मूव. आम्ही त्याला हलवण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी केल्या. विस्लिंग अँड क्लॅपिंग, आम्ही शिट्टी वाजवली. क्लॅपिंग, आम्ही टाळ्या वाजवल्या. आणि शोईंग हिम द स्टिक, आणि त्याला आम्ही काठी पण दाखवली. बट ही वूड नॉट बच. परंतु तो थोडाही जाग्याहून हलला नाही. अँड आय कुड नॉट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि मी तर बॅग घेतल्याशिवाय शाळेमध्ये येऊ शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझ्याकडे तर मला तुझी शाळेची बॅग दिसत आहे. रितेश, यस मॅम, फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड ल्युअर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. मग मला नंतर मॅडम दुकानदाराने बिस्किटं दिली आणि मी ती बिस्किटं त्या कुत्र्याला दाखवली आणि कुत्र्याला मी तिथून घालवलं. माझ्या बॅगवरून त्याला घालवून लावलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. ठीक आहे, या सगळ्या गोष्टीसाठी कमीत कमी 15 मिनटं इतका वेळ लागला असेल. मग तरीसुद्धा तुला इतका उशीर का झाला. रितेश, बट देअर इज मोर मॅम. नाही मॅडम, अजून संपलं नाही, अजून पुढे थोडंसं आहे. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक सो पुअर अँड लॉनली अँड स्मॉल. नाही मॅडम, तो कुत्रा जो होता नंतर तो बिगॅन टू फॉलो मी, त्याने माझा पाठलाग करायला सुरुवात केली. इट लुक सो पुअर. तो मला अतिशय बिचारा वाटत होता. अँड लोनली, मला तो एकटा वाटत होता. अँड स्मॉल, आणि तो छोटाही होता. मिसेस सेन, स्मॉल, डिड यू से स्मॉल. तू स्मॉल म्हणालास का. स्मॉल म्हणालास का. विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण लक्षात घेऊ शकतो की रितेश आधी म्हणाला होता की तिथे एक मोठा कुत्रा होता आणि आता तो इथे या ठिकाणी म्हणतो आहे की तो एक स्मॉल कुत्रा होता. रितेश, आय मीन यंग मॅम. मला असं म्हणायचं मॅडम की तो यंग होता. स्मॉल म्हणजे तो तरुण होता. छोटा म्हणजे तो तरुण होता. इट वॉज बिग इन साईज, पण तो साईजमध्ये मोठा होता. इट वॉज ओनली अ पपी, पण तो एक छोटा कुत्र्याचा पिल्लू होता. रिअली मॅडम, खरंच मॅडम. अँड इट लुक लॉस्ट, आणि मला असं वाटतं तो हरवला होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर. मला असं वाटतं की तो कदाचित त्याच्या आईला बघत असेल. ऑर ओनर, किंवा तो त्याच्या मालकाला बघत असेल. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि मला असं वाटत होतं की त्याला माझी मदत लागत आहे किंवा त्याला माझ्या मदतीची गरज आहे. सो आय बिगॅन टू एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स. आणि त्यामुळे मग मी तिथे थांबलो आणि तिथल्या इतर शॉपकीपर्सला विचारायला लागलो. अँड पासर्स बाय, आणि तिथे जे पासर्स होते, रस्त्यावरून जाणारे जे लोक होते, त्यांना मी त्याच्याबद्दल चौकशी केली. बट नो बडी कुड नॉट टेल. परंतु कोणीच मला काही सांगितलं नाही. अँड कुड नॉट लिव्ह इट बिहाइंड, आणि कोणीही, आणि तो सुद्धा माझा पिछा सोडायला तयार नव्हता. मिसेस सेन, अँड देन यू फाइंड द ओनर. आणि मग नंतर तुला त्याचा मालक सापडला. हू वॉज इट. कोण होतं ते. रितेश, दॅट्स द फनी पार्ट मॅम. तो एक खूप मजेदार प्रसंग आहे मॅडम. द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर. मला नाही सापडला, त्या पपीलाच त्याचा ओनर स्वतः सापडला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड. त्याला कुणीतरी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाताना दिसलं. जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन, आणि तो त्या माणसाकडे झेपावला. आय वॉज सो रिलीव्ड, आणि मला त्यामुळे खूप बरं वाटलं. देन आय टर्न अँड रॅन स्ट्रेट टू द स्कूल. आणि मग मी टर्न झालो आणि सरळ शाळेमध्ये निघून आलो. मिसेस सेन, गुड बॉय. एक चांगला मुलगा आहेस तू. नाऊ दॅट आर यू गुड डीड्स आर डन, देअर इज समथिंग एल्स कॅन डू. आता तुझे सगळे चांगले सत्कर्म करून झाले असतील तर अजून करण्यासाठी काही चांगलं काम उरलं आहे का. देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन.
कमिंग अप. आता आपल्या शाळेमध्ये एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन येणार आहे. वूड यू लाईक टू सेंड ॲन एंट्री? तुला त्याच्यामध्ये प्रवेश घ्यायचा आहे का? रितेश, हू मॅम? मी मॅम. नाऊ आय डोंट नो व्हॉट टू राईट. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप द स्टोरीज. नाही मॅडम, मी नाही. मला नाही मॅडम, मला येत नाही. मला स्टोरी बनवणं येत नाही. मी स्टोरी बनवण्यामध्ये अजिबात चांगला नाही. मला स्टोरीज बनवता येत नाही.